अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये आज सकाळपासूनच आपल्याला रांगा पाहायला मिळाल्या. पण कृषी केंद्रासमोर सकाळपासून रांगा आहेत आणि आज युरिया आणि खताचं वाटप होणार होतं. पण त्यामध्ये त्यांना आता सांगण्यात आलं आहे की त्यांना 5 पोत्याच्या ऐवजी त्यांना 2च पोते किंवा 1 पोते देण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या. आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी आहेत, नेमकं त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया. दादा मला सांगाल तुम्ही तिथं किती वाजता आला, ते नेमकं काय परिस्थिती, तुम्हाला खत मिळालं का? मी सकाळपासून 6 वाजतापासून सर इथे येला, मला खत मिळालं नाही. लोक आहेत की नाही, रोजाने माणसं आणून राहिले, त्याच्यापाशी 7-12 नाही ते लोक आणून राहिले, त्याला खत मिळून राहिलं. आम्ही शेतकरी असल्यावर आम्हाला खत मिळत नाही आहे. तर आमची एकच इच्छा आहे की बा 7-12 दाखवा आणि खत घ्या, 7-12 नुसार खत वाटप करावं येईन, अशी आमची इच्छा आहे. तुमची याच्या ठिकाणी मागणी आहे की त्याची 7-12 दाखवा आणि खत द्या. पण आपलं काही शेतकरी आहेत. मला सांगाल या ठिकाणी सकाळून तुम्ही इथे किती वाजता आलात आणि नेमकं तुम्हाला खत मिळालं का? आणि या ठिकाणी कोणी कृषी अधिकारी या ठिकाणी कृषी विभागाचा कोणी या ठिकाणी आला आहे? कोणीच अधिकारी आलेला नाहीये. कोणीच मनमर्यादानुसार आपापल्या मर्जीनुसार ते वाटप चालू आहे त्यांचे. आणि म्हणजे 2 पोतेचं वर देऊन नाही राहिले. आम्हाला जे खत पाहिजे त्या हिशोबाने आम्हाला द्यायला पाहिजे ना त्या लोकांना. 2 पोतेच्या वर कशाला? आम्हाला कमीत कमी 5 पोते द्यायला पाहिजे होता. युरिया नाही, डीएपी नाही आहे, कृषी उद्योग नाही, कोणतीच नाही आहे. किती वाजता तुम्ही आले सकाळी? मी 3 वाजता यायपासून आहे. वस्तापूर मानकेरवरून इथे यायला अकोटात. सकाळपासून नाश्ता नाही, चाय नाही, काहीच नाही आहे, पाणी नाही, काहीच नाही. सध्या आता नाश्त्याचं दुकान उघडलं, सध्याच नाश्ता करून अजून आपल्या काही शेतकरी आहेत. दादा मला सांगाल आज खत तुम्हाला मिळालं, काय मागणी आहे तुमची, काय सांगाल? आमचं कृषी अधिकारी मॅडमला एकच निवेदन आहे की एकतर 7-12 किंवा फार्मर आयडी दाखवा आणि त्यांनाच खत द्या. ते लोक धंदा करत आहेत, 266 रुपयाचं खत घेऊन 400-500 रुपयाला विकत आहेत रोजाने माणसं आणून. ते असं एक आरोप करण्यात आले की या ठिकाणी काही रोजंदारीने या ठिकाणी लोक लावलेले आहेत, आहे का असं? हो, असं आहे. कोणी लोक आणतात, कोणी ऑटो करून आणतात, महिला आणतात, लेडीज आणतात. त्याच्यामुळे ज्यांच्याजवळ खरोखर जमीन आहे कास्तकारात त्यांना 1 पोतं पण मिळत नाही आणि दुसरे लोक घेऊन जातात खत. तर आमचं कृषी अधिकारी मॅडमला एकच निवेदन आहे की किंवा फार्मर आयडी किंवा 7-12 तरी कंपल्सरी करावं. ज्यांचा 7-12 त्यांच्या नावाचा त्यांनाच खत देण्यात यावे, अदर लोकांना द्यावं नाही. ही होती या पुढची परिस्थिती की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या ठिकाणी आले. सकाळपासून 3 वाजतापासून त्यांनी कृषी उद्योग याच्या दुकानासमोर या ठिकाणी रांगा लावल्या, पण त्यांना अजून खत मिळत आहे. त्याची अजून दुसरे जे हे आहे की या ठिकाणी आरोप केला जात आहे की या ठिकाणी काही त्यांनी मजूर या ठिकाणी लावले की त्यांना रोजंदारीने त्या रोजंदारी लागून तयारी खत मिळत आहे. त्यामुळे शेतकरी ते वंचित आहे. त्यामुळे त्यांची मागणी आहे की बाबा आम्हाला 7-12 दाखवा आणि खत द्या, ही मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे. गणेश सोनवणे, अकोट, TV9 अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.